दिनाचं हे औचित्य एका दिवसाचं नाहीये। अतिशय संघर्ष करून आपल्या सगळ्यांना हे स्वातंत्र्य मिळाले, म्हणून आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळतो। आज मी हा तिसरा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मला सहभागी व्हायला मिळाला आणि याचं श्रेय माझे मित्र कैलासजी बोराडे यांना द्यावं लागेल। पण तिन्ही स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांपेक्षाही मला या बालगोपाळांमधलं सहभागी हा अत्यंत संस्मरणीय ठरला। खास करून भूमिकाने अतिशय छान असं गाणं गायलं, अर्णव ताठेने खूप छान भाषण केलं, आरुष, कार्तिक, सम्यक, दिया, समता, ओम, श्रावणी आणि ॲप्पी ह्या सर्वांचं मी जेव्हा भाषण ऐकत होतो, बाळांनो मी तुम्हाला सांगतो, या उंच महालातल्या मुलांपेक्षा तुमच्यामध्ये मला एक प्रकारची क्रांती आणि एक प्रकारचा जोश दिसला। मी त्या सगळ्या बालगोपाळांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना असे संस्कार देणाऱ्या आई आणि वडिलांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। तुमच्यामध्ये आज काय तुम्ही कुठे आहात याच्यापेक्षाही तुमची पुढची दिशाही मला अतिशय उज्ज्वल आणि भविष्य अतिशय उज्ज्वल दिसतंय। भारताच्या देशावर तुम्ही प्रेम करणारे भावी नागरिक आहे आणि म्हणून मला एक प्रकारचा आदर आणि अभिमान या कार्यक्रमामध्ये जाणवला। आपण कार्यक्रम रस्त्यावर करतोय, पण या कार्यक्रमाची उंची ही हिमालयापेक्षा उंच आहे असं माझं प्रांजळ मत आहे। कारण आपल्या पायात चप्पल आहे की नाही, पण आपल्या हातात पुस्तक असलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आणि हेच तुमच्यामध्ये मला दिसतंय। आणि म्हणून तुमच्या सर्वांचं आणि ह्या परिसराच्या सर्व नागरिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण अशी भावी पिढी घडवण्याचं आपल्या सगळ्यांना एक मोठं महत्त्व आहे। भारत देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष झालेली आहे, पण बाळांनो अजूनही आपण स्वातंत्र्य झालोय का याचा आपण स्वतःला मनापासून प्रश्न विचारला पाहिजे। महात्मा गांधी असं म्हणत होते की जेव्हा एखादी स्त्री या रस्त्यावरून रात्री 12 वाजता एकटी जेव्हा निर्भयपणे फिरू शकेल तेव्हाच हा भारत देश स्वतंत्र झालेला आहे असं मानायला हरकत नाही। अनेक प्रकारच्या जाती, रूढी, परंपरा याच्यातून आपण मुक्त झालेलो आहे। अजूनही काही थोडाफार भाग शिल्लक आहे, पण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरोखर एक आपल्यावर फार मोठं असं एक श्रेय द्यावं लागेल की ज्यांनी आपल्याला संविधानाचा अधिकार मिळून समता आणून दिली। भारत स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाली आहे, परंतु आपल्याला जातीपाती नष्ट करायच्या आहे आणि हा सगळा एक समतेचा, विश्वतेचा आणि बंधुत्वाचा विचार घेऊन आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे। आणि सर्व तुमच्या या परिसरातल्या नागरिकांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि आभार मानतो, कारण मला ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहता यावं याचं मला माझ्या आयुष्यातला हा फार मोठा असा ठेवा मी जपून ठेवलेला आहे। आणि परत पुनश्च एकदा मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो।